कारागृहामधून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिकमध्ये थेट मिरवणूक काढण्यात आलेली आहे। गुन्हेगारांनी मिरवणूक काढत पोलीस यंत्रणेलाच एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे। एमपीडीए अंतर्गत कारागृहामध्ये असणाऱ्या हर्षद पाटणकरची सुटका झाल्यानंतर समर्थकांनी शरणपूर रोड परिसरामध्ये ही मिरवणूक काढलेली होती। तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचाही या मिरवणुकीमध्ये सहभाग होता। हॉर्नचा कर्कश आवाज आणि अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। बॉस इज बॅकच्या घोषणा आणि रील्स बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, यावेळेला जी मिरवणूक काढण्यात आलेली आहे ही खरतर वेगळी आणि विभत्स प्रकाराची म्हणता येऊ शकते। काय नेमकं नाशिकमध्ये घडलं? विशाल, ही पहिली घटना नाही। या आधी देखील नाशिकमध्ये अशा स्वरूपाच्या मिरवणुका ह्या गुन्हेगारांकडून काढण्यात आलेल्या होत्या। पोलिसांचा या गुन्हेगारांवर वचक आहे का असा प्रश्न निर्माण करणारी ही घटना होती। एमपीडीए अंतर्गत एका गुन्हेगाराला, हर्षद पाटणकर नावाच्या गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली होती। तो कारागृहाची हवा खात होता। मात्र ज्यावेळेस त्याला सोडण्यात आलं त्यानंतर त्याने आणि त्याचे जे गुंड सहकारी होते त्यांच्या माध्यमातून शरणपूर रोड परिसरामध्ये अशी ही मिरवणूक काढण्यात आलेली होती। विशेष म्हणजे याच बाजूला पोलीस उपायुक्तांचं कार्यालय देखील आहे। पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर अशा स्वरूपाचे गुंडगिरी माजवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दखल घेतलेली आहे। जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्याची दखल घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चितच आहे, मात्र मिरवणूक ज्या प्रकारे काढण्यात आलेली आहे खरोखर तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांचा त्यामध्ये सहभाग असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।